हे पहा मित्रांनो, या बटाट्याला फक्त 1 महिना आणि 4 दिवस झालेले आहेत आणि या बटाट्याला आपण कोंबडी खत व्यतिरिक्त काहीही टाकलेलं नाही आणि याची दुसरी फवारणी केलेली आहे. तर याला दुसरी फवारणी आपण ताक, अंडे आणि गुळाची फवारणी केलेली आहे. पहिली फवारणी पण तीच केलेली आहे मित्रांनो. आणि शेतकरी मित्रांनो, खरोखर ताक, अंडे आणि गूळ हे 4 दिवस भिजू घालायचं मित्रांनो आणि 200 मिली वापरायचं. एका फवाऱ्यात 1 लिटरमध्ये कमीत कमी 6, जास्तीत जास्त 6 आणि कमीत कमी 5 फवारे केले तरी चालतात. आणि खूपच शेतकऱ्याला वरदान ठरणारं हे असं ताक, अंडे आणि गूळ हे खूपच फायदेशीर आहे. खरोखर मित्रांनो, मी कुठलीही रासायनिक फवारणी केलेली नाही अजून आजपर्यंत तरी. एकदम रिझल्ट एकदम भारी आहे. 1 महिना आणि 4 दिवस झालेत मित्रांनो. खरोखर नाद खुळा. पैसे वाचवायचे असतील तर खरोखर ताक, अंडे आणि गूळ याच्या व्यतिरिक्त काही हाणायचं नाही. एकदम ओकेमध्ये रिझल्ट आहे मित्रांनो. पटलं तर करा, नसता करू नका. माझं काहीही जाणार नाही. आणि मी सरकीवर पण 3 फवारणी केलेल्या आहेत. एकदम रिझल्ट करा, माझं काही जाणार नाही, पण रिझल्ट एकदम नंबर 1 आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.